नमस्कार, मी अमोल राजपूत. लेट्सअप मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आहोत एका शाळेमध्ये आणि आजपासून 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरुवात होणार आहे. आणि आपण आपल्यासोबत वैद्यकीय अधिकारी आहेत. आपण विचारू की कशा प्रकारे विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आणि नेमकी प्रोसेस कशी राहणार, काय म्हणाल सर? आज शासनाच्या आदेशानुसार दिनांक 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आणि मुलांसाठी लसीकरण मोहीम, कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. शासनाच्या आदेशानुसार फक्त कोव्हॅक्सिन ही लस 15 ते 18 वयोगटासाठी दिली जाणार आहे. ज्यांचा जन्म 1 जानेवारी 2007च्या आधीचा आहे असे मुलं यासाठी लसीकरणासाठी पात्र आहेत. तरी माननीय जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार आम्ही शाळांमध्ये एक स्वतंत्र सत्र आयोजित केले आणि त्या सत्रादरम्यान या वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याचा प्रयत्न राहील आणि लवकरात लवकर 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचं 100% लसीकरण करण्याचा आमचा मानस आहे. प्रत्येक शाळेत आपण लसीकरण करणार आहे. जिथं जिथं पात्र मुलं आहेत, ज्या शाळांमध्ये 15 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातली मुलं आहेत त्या शाळांमध्ये शिक्षण विभागाच्या सहकार्याने आपण लसीकरण करणार आहोत. आणि जी मुलं शाळेत जात नाही त्यांना महिला आणि बालकल्याण विभागाच्या सहकार्याने ती यादी आम्ही घेतलेली आहे आणि त्यांच्यासुद्धा घरोघरी जाऊन आणि त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचं देखील लसीकरण या येत्या आठवड्यामध्ये करणार आहोत. मागील 2 वर्षापासून कोरोनाने कहर केले होते. 18 वर्षापुढील लोकांसाठी लस उपलब्ध होता व आम्ही वंचित होतो. आता कुठेतरी शासनाने नियोजन केले, त्यात आम्ही समाधान आहोत व आम्ही लसीकरण घ्यायला तयार आहोत.